हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण बघायला मिळते। राज्यभरात मराठी बांधव आपल्या घरांवरती गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करतायत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी कुटुंबासह गुढी उभारत नववर्ष साजरं केलेलं आहे। यावेळी राज ठाकरे यांनी घराच्या गॅलरीत येऊन कार्यकर्त्यांना अभिवादन केलं, तर बारामतीत योगेंद्र पवारांनी गुढीपाडवा सण साजरा केलेला आहे। यावेळी काकी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवारांसोबत फोटो सोशल मीडियावरती शेअर केला आहे। तर गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय आणि उत्सवाचं माहेरघर असणाऱ्या लालबाग आणि गिरगावात तरुणाईचा मराठमोळा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय। या स्वागत यात्रेमध्ये आपल्याला तरुणाईचा साज पाहायला मिळतोय, तर मराठमोळ्या वेशभूषेतील मुलींची बाईक रॅली असेल किंवा ध्वजपथक असेल, ढोल ताशा वादक पथक, याचबरोबर अनेक सामाजिक प्रबोधन करणारे चित्ररथ देखील या स्वागत यात्रेमध्ये पाहायला मिळाले। तर मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला तरुणाईमध्ये बघायला मिळतोय। दरम्यान परदेशातल्या तरुणाईला सुद्धा या शोभायात्रांची चांगलीच भुरळ पडलेली दिसून आली आहे। जर्मनीतील जेनी नावाची तरुणी या शोभायात्रेत सहभागी झाली। गुढीपाडवा इथल्या या गिरगावातल्या ध्वज पथकामध्ये आपण पाहतोय की हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे, देशभरात प्रसिद्ध झाला आहे, जगभर देखील प्रसिद्ध झालेला आहे। आणि जगभर प्रसिद्ध झालेल्या आपल्या गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेमध्ये, स्वागत यात्रेमध्ये आता विदेशी नागरिक देखील सहभागी झालेत। नुसते सहभागी झाले नाही आहेत, तर खास मराठमोळ्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आपल्यासोबत आहेत जर्मनीच्या नागरिक, त्यांचं नाव आहे जेनी, आणि त्या इथे सहभागी झालेत। आपल्याला पाहायला मिळतं। आपण थेट त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलणार नाही तर हिंदीमध्ये ते बोलतात की मी हिंदीमध्ये बोलू शकते, आपण त्यांच्याशी बोलूया। आपका स्वागत है न्यूज़ 18 मराठी में। आप एक मराठी ड्रेस में यहाँ पर आए हो, कैसा लगता है आपको, किस तरह से? बहुत अच्छा। एक्चुअली ये नौवारी साड़ी है और एक्चुअली हम नौवारी साड़ी पहनते हैं क्योंकि हम मतलब मैं और एक्चुअली ये हाँ टीम अखाड़ा है पुणे से, मर्दानी खेल खेलते हैं, तो इसलिए नौवारी साड़ी पहनते हैं। तो आप भी मर्दानी खेल खेलेंगे? हाँ उसके बाद थोड़ी देर या मराठी आप ड्रेसिंग किया है, तो आपको कैसा लगता है? बहुत अच्छा लग रहा है इसमें? बहुत अच्छा है, मुझे बहुत पसंद है। बहुत पसंद है। बहुत बढ़िया, आपको बहुत बहुत शुभकामनाएं आपको, और गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हार्दिक धन्यवाद। तर आपण पाहिले की जेनी आहे, जी जर्मनीची नागरिक आहे, ती खास मुंबईत आलेली आहे या मराठमोळ्या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी, आणि ते देखील खास मराठमोळ्या वेशभूषेमध्ये, आणि ती आज दिवसभर या सगळ्या आपल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि मराठी संस्कृती जी आहे ती जवळून पाहणार आहे, आणि जवळून पाहणार नाही तर त्यात स्वतः सहभागी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने धुळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत आमदार मंजुळा गावित, महापौर मयादेवी परदेशी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच धुळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। जळगावच्या जामनेरमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन करण्यात आलं। भाजपाचे मंत्री गिरीश महाजन देखील पथसंचलनात सहभागी झाले। तर अंधेरी पूर्वेत आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून प्रथमच अंधेरीचा पाडवा उत्सव साजरा करण्यात आला। अंधेरी परिसरात शोभायात्रेच्या मार्गावरती 35 गुढ्या उभारत अंधेरीकरांकडून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं, तर उल्हासनगर शहरात देखील भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर आणि विविध सांस्कृतिक वाद्यांच्या गजरात निघालेली शोभायात्रा सगळ्यांचाच आकर्षणाचा विषय ठरली। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला, तरुण तरुणी आणि आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। पारंपरिक पोशाखातील कलाकार, भगव्या पताकांनी सजलेली रांग आणि गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय। क्रांती चौकातून भव्य स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला, पुरुष आणि तरुणाई मोठ्या उत्साहात सहभागी झाले। तर जळगावच्या धरणगाव शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली। बालाजी मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला आणि ती शहरातील मुख्य मार्गांवरून फिरली। शोभायात्रेत वारकरी संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवलेला होता। ढोलताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला।
रत्नागिरीतील पाचपांढरी गावात गुढीपाडव्यानिमित्ताने पारंपरिक उत्सव आणि धार्मिक वातावरणात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्ताने राम मंदिरावरती आकर्षक गुढी उभारण्यात आली आहे. तर रायगडमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगडच्या महाड शहरात सकाळी महिला तरुणींनी पारंपरिक वेशभूषेत ही शोभायात्रा काढली आहे. ढोलताशा आणि खालूच्या गजरात लेझिम नाचवत मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं करण्यात आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती सांगलीच्या वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुळाच्या सौद्याला प्रारंभ झाला आहे. बाजार समिती क्षेत्रातील गुळ व्यापारी या सौद्यामध्ये सहभागी झाले. यंदा ऊसाचं उत्पादन कमी झाल्यामुळे गुळाची आवक बाजारपेठेत कमी झाल्यामुळे दर चांगलेच मिळतात. बाजार समिती आवारात आडत व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये गुळांच्या ढेपांचं पूजन करत या सौद्याला सुरुवात झाली. सौद्याच्या प्रारंभीच गुळाला 4,000 ते 4,500 इतका दर मिळाला आहे. गुळाची आवक तशी सणाच्या हिशोबानं आवक आहे. तसं बाजारभाव पण चांगला आहे. खाली बाजारभाव समजायचा 3950 ते 4200 4300 रुपये भाव आहेत आणि एकदम चांगला माल असेल तर 4400 रुपये भाव आहे. आणि सालाबाद वर्षाप्रमाणे आवक इथे चांगली आहे. गिराईक पण आहे. 4950 पासून वर 4200 ते 4300 पर्यंत झालेले आहे. आता आवक थोडीशी कमी झालेली आहे. ऊसाचा दर जरा ऊस पाण्यामुळे जरा कमी झालेला आहे आणि कामगारांचा खर्च बी जास्त झालेला आहे. त्यामुळे दर परवडं नाही झालं शेतकऱ्यांना, म्हणून आवक जरा कमी आहे. तर यापुढे जरा जास्त मिळालं तर बरं होईल.